अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा भक्तांनो, आपण सर्व स्वामी भक्त आहोत. आपण सर्वजण स्वामींची नियमितपणे सेवा करत असतो. मग त्या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण, श्री स्वामी समर्थ या नामाचे माळ ओढणे, तसेच तारक मंत्र हे सर्व आपण करत असतो. आणि ही सर्व सेवा करताना आपण सर्व सेवेकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच येतो की आपण महाराजांची इतकी सेवा करतो, इतके त्यांची पूजा अर्चा करतो, परंतु आपण केलेली ही सेवा महाराजांपर्यंत पोहोचते का? आणि ते आपल्याला कसे समजेल? आणि हे समजण्यासाठी महाराज आपल्याला काही संकेतही देत असतात, पण आपल्याला कळत न कळत ते समजतात किंवा समजतही नाहीत. तर अशाच एक ताई आहेत ज्यांनी आपल्याला हा अनुभव त्यांचा सांगितलेला आहे. तर बघा भक्तांनो, आजचा हा अनुभव आपल्याला योगिता ढमाळ या ताईंनी सांगितलेला आहे. तर या ताई आपल्याला सांगतात की मी स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे आणि मी माझ्या घरात एकटीच देवाला मानते. इतर कोणीही देवाची पूजा करत नाही, देवघरातही जात नाही. आमच्या कुटुंबामध्ये मी, माझे पती, एक मुलगा आणि एक मुलगी असे आम्ही चौघच आहोत. तर माझे पती आहेत ते एकंदरीत नास्तिक स्वभावाचे आहेत. ते देवधर्म पाळतच नाहीत, ते देवालाही मानत नाहीत. मग मी काय जबरदस्ती करून त्यांच्याकडून देवाची पूजा करून घेऊ शकत नव्हते. कारण का, तर देवाची पूजा जर जबरदस्तीने केली, म्हणजे जर मी त्यांच्याकडून जबरदस्तीने देवाची पूजा करून घेतली असती तर देव आपल्याला कधीही पावणार नाही. त्यापेक्षा मीच माझ्या देवाची पूजा करेन आणि मीच जे काय असेल ती सेवा करेन, असे त्या ताई सांगतात. तर एकदा काय झालं, रविवारचा दिवस होता आणि मी स्वामी समर्थ महाराजांची आणि देवारातील इतर देवांची पूजा केली आणि नंतर आरती, नैवेद्य सर्व काही केले. आणि त्यानंतर मी सफेद कलरचं फूल स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेवर लावलं होतं. आमच्या देवघरामध्ये एक स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा मी लावली होती आणि त्या प्रतिमेवरच मी आजची देवपूजा झाल्यानंतर ते फूल लावलं होतं. तर हे सर्व झाल्यानंतर मी माझ्या कामाला गेल्यानंतर दुपारी, बघा तो दिवस रविवारचा होता, दुपारी 12च्या नंतर मला मासिक पाळी आली आणि मासिक पाळी आल्यामुळे मी काय 4 दिवस देवघरात गेलेच नाही आणि माझ्या व्यतिरिक्त देवघरात कोणी जातही नाही. देवाची पूजाही कोण करत नाही. मीच एकटी देवाला मानत असल्यामुळे मीच देवाची पूजा करत होती. आणि मुलगा आणि मुलगी लहान असल्यामुळे ते देवघरात जात नव्हते आणि माझे पती तर नास्तिक असल्यामुळे त्यांचा तर देवाची पूजा करण्याचा प्रश्नच येत नाही. तर असं झालं की रविवार ते गुरुवारपर्यंत कोणीही देवघरात गेलं नाही, देवाची पूजाही कोणी केली नाही, देवाला वाहिलेलं फूल कोणी काढलं नाही आणि दुसरंही फूल कोणी देवाला वाहिलं नाही. तर मी गुरुवारच्या दिवशी, म्हणजे मला 4 दिवस झाल्यानंतर माझं सर्व काही सकाळचं काम आवरून मी देवपूजा करायला देवघरात गेले. तर त्या दिवशी गुरुवार होता. मी देवघरात गेल्यानंतर मी जेव्हा स्वामींच्या प्रतिमेकडे पाहिलं तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं, माझ्या अंगावर काटा आला. तर मित्रांनो, काय झालं, तर मी जे रविवारच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेवर फूल लावलं होतं पांढऱ्या रंगाचं, ते फूल मी ज्या दिवशी लावलं होतं त्यानंतर मी 4 दिवसांनी देवघरात गेले तर ते फूल अजिबात असं सुकल्यासारखं किंवा ओशाळल्यासारखं झालं नव्हतं. तर ते फूल जसंच्या तसं अगदी ताजे तवानं होतं. ते फूल अजिबात घाण झालं नव्हतं, सुकलं नव्हतं. तर ते फूल अगदी जसं टवटवीत होतं तसंच ते फूल आजही होतं. तर ते फूल मी जेव्हा वाहिलं होतं तेव्हा जसं होतं तसंच 4 दिवसांनंतर गुरुवारपर्यंत अगदी तसंच होतं. आणि जेव्हा मी ते फूल पाहिलं तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि माझ्या अंगावर काटा आला. स्वामी समर्थांनी तेव्हा मला साक्षात्कार दिला आणि मला सांगितलं की बाळा, घाबरू नकोस. त्या फुलाच्या माध्यमातून मला सांगितलं
की बाळा अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि एवढा मोठा माझ्या बाबतीत मला अनुभव आला स्वामी समर्थ महाराजांचा की मी धन्य झाले. कसं आहे, आपण जेव्हा देवाची पूजा करतो, आज पूजा केली, देवांना फूल वाहिलं, उद्या पूजा करायला गेलो की ती फुलं आपण काढतो आणि दुसरी लावतो आणि ती फुलं थोडी का होईना खराब झालेली असतात, सुकलेली असतात, ओशाळलेली असतात. पण या ताईंच्या बाबतीत काय झालं तर त्या ताईंनी रविवारी फूल लावलेलं आणि रविवारच्या नंतर त्या डायरेक्ट गुरुवारी त्या देवघरात गेल्या होत्या आणि त्यांनी पाहिलं तर ते फूल जसंच्या तसं अगदी ताजेतवानं आणि टवटवीत होतं. ते फूल अजिबात खराब झालेलं नव्हतं, ओशाळलेलं नव्हतं. तर जर एवढा छान अनुभव या ताईंना आला तर बघा भक्तांनो, या ताईंच्या म्हणजे सेवेकरी ताईंच्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळतं. तर या ताईंची अगदी स्वामी समर्थांबद्दल जे भाव आहेत, त्यांच्याप्रती जे प्रेम आहे ते अगदी मनापासून आहे. त्या अगदी मनापासून स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतात आणि सेवाही त्या अगदी मनापासून करत होत्या. आणि महाराजांची इतर घरातील कोणीही व्यक्ती पूजा करत नव्हतं, पण ताईच एकट्या अशा होत्या ज्या दररोज स्वामी समर्थ महाराजांच्या पूजा करत होत्या, सेवा करत होत्या. तर महाराजांनी त्या ताईंना फुलाच्या माध्यमातून दाखवून दिलं की बाळा तू घाबरू नकोस, इतर कोणीही पूजा करत नाही, पण तू अगदी मनापासून माझी पूजा सेवा करतेस, तर मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, तू घाबरू नकोस, निश्चिंत राहा. तर असा छान अनुभव योगिता ताईंना आला आहे. आणि या ताईंच्या अनुभवातून आपला स्वामी समर्थ महाराजांवर असलेला जो विश्वास आहे तो अधिक दृढ झाला आहे, अधिक वाढलेला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला जेव्हा पूजा करायची असेल, जी सेवा करायची असेल, ते अगदी मनापासून करा आणि चमत्कार बघा. आपण जी सेवा करतो ती स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचत आहे. ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्वामी तुम्हाला नक्कीच दाखवून देतील. म्हणजेच तुम्ही जी सेवा करताय ती महाराजांपर्यंत पोहोचते याचे संकेत तुम्हाला महाराज नक्कीच देतील. फक्त ते संकेत समजून घेण्याची दृष्टी तुमच्याकडे असू द्या. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, तुम्ही पण महाराजांची सेवा अगदी मनापासून करा, मग बघा स्वामी तुम्हालाही असा छान अनुभव देतील. भक्तांनो, तुम्हाला ह्या योगिताताईंचा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव आणि स्वामी समर्थ महाराजांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा, कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा ही कधीच वाया जात नाही. महाराज त्याचे फळ आपल्याला नक्कीच देतात. श्री स्वामी समर्थ.